आम्ही आहे ना आवाज येत जेव्हा दीपक सर होते ना तेव्हा आहे की ना आम्हाला घाटात न्यायचे आणि म्हणजे टी शर्ट काढायचे निनवर धावायचे. मग आम्हाला नाही का वाईट वाटायचं तरी बी नाही धावायचे ना. आणि आम्हाला सगळ्याला धावायचे ते शीतलचे छातीपर्यंत नाही का असे हात लावायचे. आणि आम्ही जर नाही धावलो तर पाडायचे. आणि ती जर माग राहिली ना आणि ती सगळ्यात पुढं राहत नसते का मुलगी तिला धक्का देऊन तिला पाडायचे आणि तिला पुढे घ्यायचे. आणि मग आम्हाला 5 वाजता बोलवायचे. मुलाला सगळ्याला धावायचं आहे आणि मोठ्या मुलीला आहे ना त्या दुसऱ्या वर्गात नेऊन इथपर्यंत पायदा बोलायचं आहे. मग ते नाही का वैष्णवीचा भाऊ आहे ना तिनं काय केलं ते दीपक सर आम्ही जास्त बोललो नाही ते तसे करे म्हणून. तर मग सरनं नाही का त्या भावाला नाही का ते कुंबळे मामाच्या रूमवरती ठेवलं म्हणते आणि सांगून राहिला सरले पोराला सांगून ठेवलं ते ना आधीच किंवा विचारलं गेटच्या बाहेर गेलं म्हणून सांगायचं. मग आम्ही गेलो. सर म्हणलं आमचे भाऊ गेले म्हणलं तिकडे गेटच्या बाहेर आणा म्हणलं. तर सर म्हणे आता तुमच्या टीचर दिसणं झाले का मी दिसायला का मी तुम्हाला आता कसे तुमची मॅडम काम आले म्हणे तुम्हाला इथं म्हणजे अत्याचारवाणी आहे. तुमची जर तब्येत बिघडली पोटगीत दुखलं तर काही म्हणजे दीपक सरच येते का लेडीजला नाही सांगत. एकदा माझी तब्येत बिघडली होती ना तेव्हा म्हणजे माझी बी बिघडली होती. एक मुलगी होती माझ्या संग तर आले डायरेक्ट माझ्या छातीमध्ये हात टाकून डायरेक्ट माझी तब्येत चेक केली. तिला काय वेळा म्हणजे लहान आहे ती आकांक्षा तिची तब्येत नाही चेक केली माझी चेक केली कारण की मी मोठी आहे ना त्यामुळे. टी शर्ट वरी करून पोटाला झेंडूबाम लावणं कमरेला. पण आम्हाला नुसते म्हणत राहिले किंवा तुम्ही टीचरच्या घरी भांडे घासता की नाही तुम्ही भांडे घासत नाही काम नाही करत तरी तुम्हाला म्हणते. तुम्ही काम करत नाही ना टीचरच्या नाही करत म्हणते तरी बी तुम्हाला तुमच्या इल्जाम टाकते बी पोऱ्या करते बा म्हणून. तुम्हाला मॅडमचा काय त्रास आहे का सर लोक म्हणजे कर्मचारी लोक दारू गिरू पिते का खरं. सबका सर टीचर घरी गेलते ना तर असा आम्हाला भात भेटला होता पूर्ण भात कच्चा. आणि नाही का ते प्रसन्न आहे ना त्याला त्याच्या स्वतः चालायची पडते काल आम्ही ते साहेब लोक वाढण करताना दारू पिऊन राहायचे. काल साहेब लोक आलते ना ते अमरावती कालचे साहेब लोक काय ते काल अमरावती आले ना ते आमची एक पण गोष्ट ऐकून झाली. तुमच्यावर हास्य का तुम्ही सांगे तर तुमच्यावर हास्य आणि म्हणे हे सगळ्या पोरी शिकवलेलं होतं म्हणे ते पोरी फामली नाश्त्याला आलते तिथं ते पोरी फामली हे फामली वर्गात आलो त्यामुळे आम्ही गेलो होतो म्हणे एवढ्याच पोरी कशा काय म्हणे 8वीच्याच कशा काय म्हणे बाकीच्या नाही आल्या म्हणे म्हणे 5-3 वर्ष आम्ही बोलायलो कंप्लेंट केली होती तिथे आणि गोष्ट काढली डायरेक्ट हॉस्टेलमध्ये चंदा काढली आणि केस नाही का त्याची बायको येऊन आणि सरांची बायको येऊन शिवा द्या आमच्या भडकली होती तर म्हणे मॅडम म्हणे लेकरा बोललाय तुम्हाला बोलायला म्हणे पत्र पाठवलं अधिकार नाही तर टीचर काय म्हणे टीचरले म्हणे तुम्हाला बोलायसाठी आलो स्टार्टिंग मला म्हणते तुम्ही आमच्या नवऱ्याची कंप्लेंटच कसं काय केली म्हणते तुम्ही काय दारू पिऊन झोपते का म्हणे आम्हाला म्हणे मनोरा का तुमच्या पैसे झोपायला हो का असं म्हणे का असं पोऱ्या बाराला बोलायला सोपते का तिचं बोलायचं काम नाही अधिकारच नाही यांना बोलायचं. आणि असं एवढं पहिले तर एवढे मारत जाय ना एका पाठीवर आता काय शिकवणं सुरू आहे एकाच जागी आहे का शिक्षण म्हणजे असं नाही बरोबर एबीसीडी शिकवते 8वीच्या वर्गाने एबीसीडी असल्या चालू झाली असं खाणं पिण्याची व्यवस्था आता टीचर राहते मग ते टीचर नसल्यावर जेवायची व्यवस्था राहत नाही. योगासनला गेलते ना एकटीच गेलते तिकडं यवतमाळला तिकडून येताना मग मला सर सांगायले गुड टच बॅड टच सांगून राहिले इथं हात लावून सांगायले मी जर तुम्हाला हात लावलं काही नाही वाटत आणि जर दुसऱ्याने हात लावलं तुम्हाला वाईट वाटते असे इथं हात लावून सांगायला एकटीच होती गाडीवर मी आणि काय म्हणते तुझ्या बहिणीला विचार म्हणते की बॅड टच गुड टच काय असते म्हणते. एकदा तर आम्हाला म्हणजे 5 वाजता बोलवायचे तिकडं आणि ते दुसरा वर्ग आहे ना एका मुलीची पॅन्ट काढली
ते इतकं कसं दाबून दे ते पण ते आतमधली बी पॅन्ट वर करून पण सांगू का ती सानिका बिसाया तिच्या इथेशी म्हणजे मागोड होता तर माहितीये का आम्हाला नाही पुसा लावला स्वतःच पॅन्ट काढली अंदरली पण पॅन्ट काढली आणि आम्ही वेगळं वाटत नाही का ते म्हणते आम्ही चुपचाप आम्ही उभ्या राहणार नाही पण मरण्याची सोडा तरी सोडणार नव्हती. बापरे कोण होय हे दीपक सर आहे ना आता आमचे दीपक सर नाही तर ना आता तरी पण आहे ना आम्हाला मॅसेज मेसेज करते कायच्यावर कोणाच्या मोबाईलवर तुमच्या पैसे घरच्या बाय, हे घरच्या मोबाईलवर मेसेज करते म्हणल्यावर किती कमाल. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर गावच्या लेकरं म्हणजे घरी घरी जाऊन येते. हो का? घरी येते तुमच्या एक एकीले. एकदा तर का 27 शाळा गेली होती ना यायला घरी पाठवलं आणि काय म्हणे येण्याच्या वाटलं मी पैसे देतो म्हणे पण घरी जा म्हणे तुम्ही हो का? मॅडमची बदली व्हा म्हणून आम्ही खेळायला जाऊ लागलो ना तेव्हा निकिता पुढे बसू लागली तिला नाही म्हणे या वैष्णवीला पुढे एकदा आम्ही बस पुढे चाललो होतो खेळायला तेव्हा काय की म्हणजे मी मोठी होती मग माझ्या जागी निकिता चालू होते तिला नाही जाऊ दिलं तू कशी म्हणे? म्हणजे मी मोठी होती ना मला बोलवलं. तिला म्हणलं तू सर कुमस म्हणलं सर म्हणे नाही म्हणे हिला पलीकडून कर म्हणे तू बस म्हणे. आणि असं एवढं छातीपर्यंत असं हात टाकून मोबाईल दाखवे हो का? आता आहे का ते आणि ते नाही का आता आणायचे प्रयत्न चालू आहेत ना हे सगळ्याचे आणायचे प्रयत्न सुरू आहे. ते तुम्हाला नाही पाहिजे दीपक सर नाही पाहिजे सर बी नाही पाहिजे.